काल पाहिला होता विक्रम स्पोर्ट वडुनगर आणि वेताल कोपर. त्या सामन्यातून विक्रम स्पोर्ट वडुनगर संघ वेताल कोपर संघाला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. तर दुसऱ्या सेमीफायनल मधून बघूया या स्पर्धेचा आयोजक संघ जय बजरंग कारिवली की जय हनुमान सरवली. नक्कीच अगदी घरचे भरपूर प्रेक्षक कारिवली संघाला इथे सपोर्ट करण्यासाठी आलेत. मंगेश नाईक, जय बजरंग कारिवली, नवीन 40+ बस संघाचे संघनायक यांच्याकडून देखील या संघाला शुभेच्छा आलेत. धन्यवाद मंगेश नाईक. मंगेश आणि गणेश यांच्याकडून गोलंदाजांना सुवर्ण संधी कारिवली टीमच्या विकेट हॅट्रिकला 1000. त्यानंतर नक्कीच जॉली बॉईज कारिवली. क्या बात आहे. राहुल तांगडी विकेट हॅट्रिक, चौकार षटकार साठी राहुल तांगडीकडून V8 कंपनीच्या ब्रँडेड शूज. चला लगेच आपण सामना सुरू करूया. जॉली बॉईज कारिवली, हरेश पाटील, पपन नाईक, मयूर नाईक, नितीन पाटील, हेमंत नाईक, संदीप म्हात्रे यांच्याकडून देखील जय बजरंग कारिवली 40+ टीमला शुभेच्छा. गणेश आणि मंगेश कडून देखील विकेट हॅट्रिकला 1000. चला फलंदाज नक्कीच गोकुल पाटील यांच्याकडून देखील सिनियर 40+ संघाला शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. दुसरा सेमीफायनल महेंद्रजी पाटील, खारबाव ग्रामपंचायतचे किंग मेकर, सरपंच, चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगले क्रिकेटर देखील आहेत. साई स्पोर्ट खारबाव. चला चला फिल्डिंग लावून घ्या कारिवली टीम. नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय भारत पाटीलनं. गोलंदाजीचा निर्णय. अंतिम फेरीमध्ये बघूया कारिवली की सरवली. वरुणनगर टीम भारत पाटील यांना विकेटसाठी प्रत्येकी विकेटला आहेत. मिहीर, हार्दिक आणि सोहन यांच्याकडून प्रत्येक विकेटला या सामन्यासाठी पंच सुनील म्हात्रे सर आणि भाऊ पाटील. अजूनही इथून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. 1:47 झालेले आहेत. त्यानंतर स्पर्धेचं बक्षीस वितरण 16. अरुणजी पाटील साहेब, महेंद्रजी पाटील, मिलिंदजी पाटील आणि आमचे तर सर्व मान्यवर सर्वांचं मनपूर्वक करूया आपण शाब्दिक सन्मानी सरचे स्वागत. आणि क्वार्टर फायनल सामन्यातील पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर इनसाइड आउटचा कडक फटका आपण पाहतोय. महेंद्रच्या बॅट मधून हा सुंदर चौकार आलाय. केली आहे. 4 धावेनं आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय.
वेलकम विक्रम स्पोर्ट वडनगर टीम. इथे चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला. इष्टरक्षक गुरु पाटील. कैलासजी घरात यांच्याकडून काढलेली टीमला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. वी देह कैलास घरात यांचा आज वाढदिवस आहे. क्या बात आहे. चेंडू हवेमध्ये, चांगला झेल आणि फलंदाज महेंद्र झेलबाद. चांगला कमबॅक. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर विकेट. भारत पाटीलने देखील इथे आपले इरादे स्पष्ट केले. 3 चेंडूमध्ये 1-4. सोन, हार्दिक आणि मिहीर करून भारत पाटील यांना विकेटसाठी 500 आणि विकेट हॅट्रिकसाठी मंगेश आणि गणेश कडून 1000. तर राहुल तांगडीकडून शिवजाते ते बघूया. फुलटॉस चेंडू होता, टर्न केला चेंडूला, ऑन साईडला चेंडू चालला, डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगली फिल्डिंग संजय पाटील. संदीप पाटील आहेत. बिमारसाठी DRS घेतला आहे. पंच सुनील म्हात्रे सर आणि भाऊ पाटील. हरिदास क्रमांक 3 वर आलेत. आज ग्रुप डी चा अंतिम विजेता जय हनुमान सरवली आणि काल ग्रुप सी चा अंतिम विजेता जय बजरंग कारिवली. सर आपण एकदा शंका दूर करा. कुठल्याही संघावर अन्याय नको. सॉफ्ट सिग्नल अगदी पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. मात्र सर या पण भाऊ पाटील सर 2 पैकी 1 या.
नक्कीच फेर डिलिव्हरी हा अंतिम निर्णय आलेला आहे. 2 धावा, धावसंख्या 6, 2 चेंडूंचा खेळ या पहिल्या ओव्हरचा शिल्लक आहे. भारत पाटील इथे हा चेंडू अगदी ऑन साईडला फटका खेळले. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. संदीप पाटीलनं चेंडूला उचललाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज हरिदास धावत. चांगली फेकी होती. यष्टीरक्षक गुरु पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल. धावबाच्या स्वरूपात ही चांगली विकेट. मैदानामध्ये प्लीज फटाके फोडू नका. आपले लाडके प्रेक्षक, सामना सुरू आहे. आपण मैदानाच्या बाहेर फटाके वाजवा. नक्कीच सामना सुरू आहे मैदानामध्ये. सात या धावसंख्येवर 2 विकेट. पहिल्या ओव्हरचे 5 चेंडू टाकून झालेत. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. चांगला कमबॅक केलाय. नवीन फलंदाज उमेश आलेत. चला चला जरा फास्ट केला. भरपूर भरपूर वेळ आपण आज खर्चित केलेला आहे. हा चेंडू हवेमध्ये आहे. बघूया इथे झेल विनोद नाईकनं धरतीला केलंय दान. 2 धावा इथे आल्यात उमेशच्या खात्यामध्ये. 2 धावेनं संघ पोचलाय. छान मन सरवली 2 गड्यांच्या मोबदल्यात. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9व्या धावसंख्येवर चांगले प्रयत्न केले होते. खूप दूरचा अंतर कापलं होतं. जवळजवळ झेल कंप्लीट झाले की काय असं वाटलं होतं. मात्र शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटला आहे. बघूया कबीरला अजूनही संधी मिळाली नव्हती. मात्र या दुसऱ्या ओव्हरमध्ये कबीरनं संधी स्ट्राईकवर मिळालेली आहे आणि गोलंदाज आलेत संदीप पाटील. चांगले खेळाडू आहेत. जय बजरंग कारिवली सिनियर 40+ संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून या खेळाडूच्या नावाचा बोलबाला भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेमध्ये आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतोय. 1 ओव्हर 2 बाद नाव. खासदार बाळे मोहम्मद चषक ची दुसरी सेमीफायनल मॅच आपण पाहतोय. चला चला स्पीडअप करा. भरपूर 40+ वाले आपले भरपूर वेळ घेत आहेत. पहिला चेंडू चांगला ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू चाललाय अगदी डीप मध्ये. चांगली फिल्डिंग. 2 धावेनं इथे संघाची टोटल डबल 1. 11 या धावसंख्येवर. आता आपण पाहिलं तर फक्त 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये आहेत. यष्टीरक्षकाच्या अगदी पाठीमागे शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅन. बाकीचे क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषा लगत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली फिल्डिंग. अगदी हलक्या हातानं चेंडूला ऑन साईडला टर्न केलाय. चांगली फिल्डिंग होते कुंदन पाटीलच्या माध्यमातून. धावा मिळतील 2. इथे सिंगल डबल न धावफलक हालता ठेवलेले आहे. कबीर का चांगला क्रिकेट खेळत आहेत कारण की स्पर्धाच तितकी महत्वाची आहे. संदीप पाटील यांना विकेट रेटिंगसाठी जतीन पाटील यांच्याकडून 500 आहेत आणि नक्कीच मंगेश गणेश यांच्याकडून देखील 1000. नक्कीच आपल्या
कारिवली गावचे समाजसेवक उद्योजक उद्योगपती अरुणजी पाटील साहेब, कारबाव ग्रामपंचायतचे किंग मेकर माजी सरपंच महेंद्रजी पाटील, चांगली रनिंग भेटून द विकेट, वन शॉटचा इशारा म्हणजे एकच धाव. कबीर आणि उमेश चांगले क्रिकेट खेळतात. दोन फलंदाज लवकर बाद झालेत, हरिदास आणि महेंद्र. त्यानंतर या दोघांनी डावाला सावरण्याचा प्रयत्न सुरू ठेवलाय. संदीपच्या दुसऱ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये 5 धावा त्यांनी बनवलेत. 14 धावसंख्येवर 9 चेंडूमध्ये जवानमान सरवली संघ पोचलेला आहे. अजूनही 15 चेंडूंचा खेळ त्यांच्याकडे बाकी आहे. विक्रम स्पोर्ट वडुणवघर चालू सीझनचा विचार केला तर या संघानं 3 वेळा अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे आणि तिन्ही वेळा त्यांनी अंतिम विजेतेपद पटकावलेलं आहे. ते फटका हवेमध्ये केलेत. चेंडू अगदी हवेमध्ये आणि चांगला झेल टिपलाय. वाईड शॉट लॉंग ऑन रिझनला भारत पाटीलनं आणि फलंदाज बाद झालेत कबीर. जे केंद्रीय मंत्री पंचायती राज या स्पर्धेचा मालिकावीर प्रतीक नाईक यांचं देखील क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालं. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. नक्कीच मालिकावीर म्हणून 4 व्हीलर गाडीचा हा खेळाडू मानकरी राहिला प्रतीक नाईक. जय बजरंग कारिवली टीम. चांगला चेंडू इथे अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. एसटी रक्षक गुरु पाटील अगदी एसटीना चिपकून एसटी रक्षकाची भूमिका पार पाडताना चांगला चेंडू संदीप पाटीलचा. पहिल्या 3 मध्ये 5 आणि त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये 1 विकेट 1 डॉट. हा चेंडू देखील सुरेख काय चेंडू पकडलाय. वा 2 ओव्हर धावसंख्या 3 बाद 14. या ओव्हरमध्ये फक्त 5. पहिल्या ओव्हरमध्ये आले होते 9 आणि दोन्ही गोलंदाजाने 1-1 विकेट देखील आपल्या नावावर कोरलेले आहे. चांगली गोलंदाजी. राहुल तांगडी खुश आहेत कारण की काल संदीप पाटीलनं सलग 3 मध्ये 3 षटकार ठोकले आणि त्यांनी शूज देखील दिलेले आहेत. आज देखील त्यांनी ते पारितोषिक कायम ठेवलं आहे. बघूया संजय पाटील क्रमांक 3 साठी आलेत. उमेश स्ट्राइक वर आहेत. गोलंदाज संजय. पहिला चेंडू आणि काय सूर मारला होता. अगदी गुरु पाटीलला प्रयत्नांसाठी 100% द्यावे लागतील. अप्रतिम उत्कृष्ट एसटी रक्षक ही ट्रॉफी देखील या स्पर्धेतून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेश नाईक यांनी स्पॉन्सर केले. नक्कीच इथे आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये गुरु पाटीलनं एसट्यांच्या मागे अप्रतिम कामगिरी केलेली आहे. अगदी आपले सुजित नाईक असतील ते देखील याच्यावर खुश असतील. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रल्हाद पाटील नंतर सुजित नाईक एक उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून या 2 खेळाडूंची चर्चा
आपण नेहमीच ऐकतोय. नक्कीच जयेश म्हात्रे ते बजरंग कारिवली टीम कडून एक चांगले यष्टीरक्षक म्हणून पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या पोचलेली ती 17 वर. 14 चेंडूमध्ये 17. आयुष पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 2000. काय चांगला झेल. क्या बात आहे. संजय पाटील यांचे चिरंजीव आहेत. शाईच्या आवाजात ही धून बाळेमामा खासदार होण्याआधी या गाण्याची चर्चा खूप आपण ऐकली होती. बघूया आयुष पाटीलनं संजय पाटीलला विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपये पारितोषिक लावला. इथे रणजितनं फटका अगदी चांगला केला आहे. चांगली फिल्डिंग होते कुंदन पाटीलच्या माध्यमातून. लॉंग ऑन रिझन मधून चेंडूला उचललाय. 2 धावीनं संघाची टोटल 19. त्या फटका देखील विसेप मध्ये. बघूया पुन्हा एकदा पिक्चर में कुंदन पाटील. करण नवले यांच्याकडून संदीप पाटीलने जो झेल घेतलाय त्याच्यासाठी 500 पारितोषिक आलाय. नक्की चांगला झेल टिपला होता. 21 वर धावसंख्या पोहोचलेल्या 17 चेंडू मध्ये 21. इथे हा चेंडू डॉट आलाय. 3ऱ्या ओव्हरची समाप्ती. कुंदन पाटील यांच्यासाठी देखील सचिन म्हात्रेकडून पारितोषिक आलेले. नक्कीच सचिन म्हात्रे बघूया शेवटचा आणि अंतिम 4था ओव्हर घेऊन आलेत जय बजरंग कारिवली संघाकडून कुंदन पाटील. क्या बात है. सचिन वायरमॅन यांच्याकडून विकेट साठी देखील पारितोषिक. प्रत्येक खेळाडूला प्रत्येक त्यांच्या सहकार्याने ते पारितोषिक लावलेत. विकेट हॅट्रिक साठी आता मिलिंद पाटीलला देखील 1000 रुपयाचं पारितोषिक लावलाय. मिलिंद पाटील हे जय बजरंग नवीन 40+ संघाचे एक चांगले खेळाडू आहेत. तिथे विकेटचं होईल पतन. फलंदाज उमेश धावचीत बाद.
चला खेळाडू आपण चर्चा नका करू, योग्य तो निर्णय येईल. खेळाडू आपसमध्ये चर्चा करू नका आपण. चला नीलम नाईक, संदीपजी पाटील, चला विनोद दादा, चला आपण फिल्डिंग लावा. चला चला आपण खेळाडू, चला खेळाडू चर्चा नको करू. चला आपली टीम, कारिवली टीम, आपण चला आपापल्या जागेवर चला. चला चला खेळाडू आपण चर्चा नका करू प्लीज, पंच निर्णय देतील. आपण चला. ठीक आहे, पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय. फेअर डिलिव्हरी आहे. चला आपण चला चला जाऊ दे, चला शांती घ्या. बावीस धावा आणि शेवटचे 5 चेंडू चा खेळ शेष आहे. खासदार बाळेमामा चषकाची दुसरी सेमीफायनल मॅच मैदानामधून सुरू आहे. जय बजरंग कारिवली आणि जानमन सरवली. चला सामना पंचांनी लगेच सुरू करा. कुंदन पाटील समोर फलंदाज आहेत रणजित पाटील आणि संजय. इथे एष्ट्या उद्ध्वस्त गेलेत. काय परफेक्ट यॉर्कर. रणजित पाटील इज गॉन. रवींद्र आलेत. एक चांगले फलंदाज आहेत डावखरे हाताचे.
आता शेवटचे 4 चेंडू उडलेत, 22 धावा. क्या बात आहे. एक तर आलाय, अजून 2 घ्यायचे आहेत आणि 2 विकेट आले तर नक्की 7,000 रुपयाचे मानकरी होतील. गोलंदाज कुंदन पाटील, मोठं बक्षीस लागलाय. ते राहुल तांगडीकडून देखील स्वीज आहेत. एक तर पटकावलाय संदीप पाटीलने एक जोडी. इथे हा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय रवींद्रनाथ. दुसरी धावेचा प्रयत्न होईल. चंदन नाईक इथे नो बॉलचा इशारा केला आहे. फिल्डिंग पोझिशन चुकीची आहे. बघा पंचही देखील तीक्ष्ण नजर. प्रत्येक चेंडूवर काही ना काहीतरी आपल्याला या मॅच मधून घडताना पाहायला मिळतो संदेश. क्या बात आहे. मॅच मध्ये अगदी गरमागरमी. इथे 2+1. पंचांची तीक्ष्ण नजर. धावसंख्या 3 ने पुढे सरकली. 25 धावा. चांगला फटका. अप्रतिम. अगदी आपण पाहिला तर लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून रेमना त्यांच्या बॅटमधून हा सुंदर चौकार आलाय. धावसंख्येला आला आकार. धावसंख्या पोचलेली आहे ते 29 वर. अजूनही 3 चेंडू या इनिंगचे शेष आहेत. नक्कीच रवींद्र रेवनाथ त्यांच्या या 6 धावा खूप मौल्यवान जानमान सरवली टीम साठी. अजूनही 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडू मध्ये 10 धावा जर आले तर एक चांगली टोटल पाहायला मिळेल. ते फटका उडवलाय. उंची मिळाली, लांबी मिळेल का? आणि यस, इथे हा चेंडू गेलाय सीमा पार. काय संघनायकानं फलंदाजी केलेली आहे. वा. धावसंख्या डेंजर झोन कडे पाहत आहोत. पण 35चा आकडा गाठलेला आहे. या ओव्हर मध्ये भरपूर काही आपल्याला चढ उतार पाहायला मिळाले. 35चा आकडा. अजूनही 2 चेंडू आहेत आणि चांगली टोटल आपण पाहतोय. कुंदन पाटीलवर दबाव. डावखुरी हाताचे फलंदाज श्रीमनाथनं काय कमालीची सुरुवात. इथे हा फटका देखील चांगला ऑफ ड्राईव्हचा आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग होते संदीप पाटील कडून. इथे देखील 2 धावा. 2 धाव्यानं संघाची टोटल 37 अंकावर पोहोचलेली आहे. सरवली संघाचा लक्की आकडा आहे विशाल. 37 धावा. राहुल तांगडीकडून नक्कीच विकेट. चौकार षटकार साठी शेवटचा चेंडू हा फुलटॉस होता. हा चेंडू देखील ऑफ ड्राईव्ह केलाय. बघूया चांगली फिल्डिंग इथे चंदन नाईक कडून आल्यात. या शेवटच्या चेंडूवर देखील 2 आणि धावसंख्या झाली ती 39 आणि बरोबर 10च्या सरासरीनं सेमीफायनल सामन्यातून 40 धावांचं लक्ष उभं केलंय जय बजरंग कारिवली टीम समोर. पहिल्या ओव्हरमध्ये 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5, तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 7 आणि कुंदन पाटीलच्या शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आलेत 18 धावा आल्यात शेवटच्या ओव्हरमध्ये. नक्कीच सरवली संघानं चांगली फलंदाजी करून एक चांगली टोटल 40 धावांची उभी केलेली आहे. बघूया सेमीफायनल सामन्यातून या 40 धावा बनतील की थांबतील
याच्यासाठी आपण ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये संदेश वकारे यांचा आवाज. धन्यवाद. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे मास म्हात्रे यांच्या माध्यमातून. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय पाटील विथ नीलम नाईक. तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर महेंद्रला आपण पाहतोय. नीलम नाईक यांच्यासाठी पारितोषिक लावलं जात आहे. बॅक टू बॅक 3 चौकार किंवा 3 षटकार ठोकले तर
ॲडव्होकेट दुर्गेशजी नाईक यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि षटकार हॅट्रिक जर कंप्लीट केली तर राहुल तांगडी यांच्या माध्यमातून शूज आहेत. 2 षटकारांसाठी किशोर नाईक यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. रोहित नाईक यांच्या माध्यमातून नीलम नाईकसाठी हॅट्रिकसाठी 3,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि राहुल तांगडी भाचे त्यांच्या माध्यमातून शूज आहेत. अर्थातच टोटल जर विचार केला ना तर 9,000 रुपये आणि सोबतच शूज. महेंद्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल या वेळेस अराउंड द लेग त्रिफल अचित. मोठी विकेट. पहिला गडी बाद. पहिली विकेट पहिल्या धावेवर पाहायला मिळाली. अर्थातच पहिल्या बॉलवर सिंगल आणि त्यानंतर नीलम नाईकची विकेट. त्रिफला उडवला होता त्या ठिकाणी. नवीन फलंदाज कुंदन मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल. महेंद्र बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस स्टेप मध्ये चुकी. डेड बॉल. अगदी जसं पाहिलं की फलंदाज शफल झालाय. स्वतःला थांबवलं गेलं महेंद्रने. महेंद्र पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन ड्राईव्हचा फटका समोरच्या दिशेने. प्रवीण त्या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. मागच्या मॅच मध्ये प्रवीणने अतिशय सुरेख 2 झेल पकडल्या होत्या. दोन धावा धावफलकावर. महेंद्र पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 3 वर पोहोचलाय. सुरुवात खूप महत्वाची आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. कारण या मॅच नंतर आपल्याला समजेल विक्रम स्पोर्ट वडूनगर टीम सोबत फायनल मॅच कोणता संघ खेळेल. या वेळेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढला. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक 4 वर पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस आहे. आडव्या बाटने बॉल खेळून काढलाय. स्क्वेअर लेग मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. अगदी दुरून बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. सहा धावा धावफलकावर. शेवटचा अंतिम बॉल अजूनही बाकी आहे. प्रत्येक षटकारासाठी संजय पाटील यांच्यासाठी आयुष पाटील यांनी पारितोषिक लावलंय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या वेळेस देखील समोरच्या दिशेने सिंगल कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले. 40 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये जय बजरंग
बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये डबल 3, 33 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर जितू येतोय. पाहूया जितू कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण आज संपूर्ण रजनीचा विचार केला ना तर प्रत्येक मॅच मध्ये जितूने भरपूर इम्प्रेस केलंय. अगदी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली आहे जितूची. परंतु ही मॅच देखील अति महत्त्वाची आहे आणि या मॅच मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी राहील जितूकडून. षटक क्रमांक 2. पॉवर प्लेचं बंधन संपल्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. या बलेचा बॉल स्क्वेअर लेग मधून ट्रॅव्हल होतोय. दुरून क्षेत्ररक्षक संजय बॉल पर्यंत पोहोचलाय. सिंगल कंप्लीट. या स्पर्धेसाठी नक्कीच आपण पाहतोय कृष्णाई हॉस्पिटल डॉक्टर दिपेश देवराज नाईक यांच्या माध्यमातून आम्हाला फर्स्ट एड बॉक्सची सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाली होती. त्यांचे देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. 8 धावा धावफलकावर. या बॉलेस देखील बॉल कव्हर रिझन मधून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतात. बॅकअप चांगलं झालंय. 2 धावा कंप्लीट. बॅक टू बॅक 3 षटकार जर कुंदन पाटील आपण ठोकले तर अर्षद अन्सारी यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जितू षटकातील पुढचा बॉल घेऊन बोलतोय. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. दोन धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अगदी बॉल सीमारेषा क्लिअर होत नाहीये सहजासहजी. हे मात्र लक्षात घेऊन या ठिकाणावरनं फक्त आणि फक्त सिंगल डबलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 40 धावांचा पाठलाग जय बजरंग कारिवली टीमच्या बाजूने केला जात आहे. षटकातील पुढचा बॉल जितू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतात. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. या बॉलेस देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अगदी वेगाने दुसरी धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट होते. रणनीती भरपूर चांगली पाहायला मिळते संजय पाटीलच्या बॅट मधून. अगदी धावांना आकार देण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे. धावफलक 15 वर पोहोचलाय. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त सिंगल. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. या षटकातील धावा धावफलकावर 16 झाल्या आहेत. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज जितूने. शेवटचा बॉल बाकी आहे आणि या बॉलवर जर षटकार आला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे.
कुंदन पाटील साठी अर्षद अन्सारी यांच्या माध्यमातून यस कारिवली रत्न कुंदन पाटील यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. या बॉलवर षटकार आला तर ऑन साइडला बॉलला उडवलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद कुंदन पाटील. धाबांची आवश्यकता आहे. अगदी सिंगल डबल नाही, भरपूर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना शेवटच्या बॉलवर 1000 रुपयाच्या नादात विकेट गेली आहे का, हा प्रश्न जरूर प्रेक्षकांना पडला त्या ठिकाणी. बारा चेंडू 24 धाबांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वर प्रवीण येतोय. राहुल तांगडी त्या ठिकाणी मनोबल वाढवताना जे बजरंग कारिवली टीमचा बाचे आहेत कारिवलीचे. 12 चेंडू आणि 24 धाबांची आवश्यकता आहे. यस बॅक टू बॅक 2 षटकार जर ठोकले संदीप पाटील तर आपणास 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अर्षद अन्सारी यांच्या माध्यमातून या बॉलचा बॉल टॅप केलाय. कव्हर रिझन मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त सिंगल, एकच धाव मिळाली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक 17 वर पोहोचलाय आणि आता मात्र 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. एक चांगली लढत प्रेक्षकांना या ठिकाणावरनं पाहायला मिळते आहे. सामन्याचं चित्र जे आहे ना ते अजूनही क्लिअर नाही आहे. टीम कारिवलीचा विचार केला तर फलंदाजी त्यांची ताकद राहिली आहे, परंतु सरवली टीमचा विचार केला तर गोलंदाजी त्यांची ताकद राहिली आहे. अर्थातच हे बॅटल जे आहे ना ते तुम्हाला भरपूर चांगलं पाहायला मिळेल. ऑन साइडला बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलला जातोय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. अगदी कट टू कट फाईट या ठिकाणावरनं आपण पाहतोय. प्रत्येक बॉल मागे काही ना काही घडतंय बिघडतंय. 2 धावा पुन्हा एकदा आल्या आणि 2 धावांच्या मदतीने समीकरण बदललेलं आपण पाहतोय. धावा झाल्या आहेत 19. अर्थातच 10 मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील बॅटची मोठी गडा लागली आहे. गली रिझन मधून बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्यात. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं.
बॅक टू बॅक सलगची ही दुसरी वेळ डबल धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे आणि आता मात्र 9 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. या बले स्टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न तर करतात त्या ठिकाणी, परंतु चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार. 4 धावा चौकार. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. भरपूर चांगला प्रयत्न त्या ठिकाणावर झाला होता, परंतु कॅच ड्रॉप आणि त्यानंतर बॉल सीमारेषा पार झाला होता चौकारासाठी. 4 महत्वाच्या धावा या ठिकाणी जोडल्या जात आहेत. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले तर हर्षद अन्सारी यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे संदीप साठी. यस, बॅक टू बॅक 2 चौकार किंवा बॅक टू बॅक 2 षटकार. 8 मध्ये 15 आवश्यक आहे त्या ठिकाणावर. षटकातील पुढचा बॉल. या वेळे जोरदार अपील. पंच सहमत नाहीये त्या ठिकाणी. मिळेल सिंगल. लेग बायच्या स्वरूपात ही धाव कंप्लीट झाली आहे आणि आता मात्र या षटकातील अगदी महत्वाचा बॉल, शेवटचा बॉल. 7 मध्ये 14 ची आवश्यकता. शेवटचा बॉल. प्रवीण बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावफलकावर धावा किती आहेत महत्वाचं नाहीये, तर धावा किती पाहिजेत हे अति महत्वाचं आहे. उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. वाडा मॅच. आपण जनमन सरवली टीमची फलंदाजी जर पाहायची झाली ना, शेवटची ओव्हर जी आहे ना, ज्या ठिकाणी त्यांना 18 धावा आल्या नक्कीच, आणि त्या 18 पासून एक असं टोटल बनलं ज्या टोटल पासून फाईट करतोय जनमन सरवली संघ. 40 धावांचा पाठलाग करत असताना सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. प्रेक्षक अगदी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. अगदी स्वर्गीय इंद्रपाल पाटील स्टँड त्या ठिकाणी देखील प्रेक्षक आहेत. साईनाथ नाईक स्टँड त्या ठिकाणी देखील प्रेक्षक आहेत. अगदी चहू बाजूने आपण लेट नाईट प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी पाहतोय. शेवटच्या षटकाची जबाबदारी उमेशच्या खांद्यावरती. मागच्या मॅचेसचा विचार केला तर प्रत्येक मॅच मध्ये शेवटचं षटक फेकत असताना उमेशने चांगली गोलंदाजी करून आपल्या टीमला विजयश्री मिळवून दिलाय. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय 6 बॉल मध्ये 12 रोखायच्या आहेत. समोर सिरीज किंग संदीप पाटील. षटकातील पहिला बॉल. उमेश बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल आडव्या बाटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, मात्र चुकी झाली आहे. पुन्हा एकदा चुकी झाली आहे. चुकीला माफी नाहीये. 1-2 का
यस चौकार आलाय त्या ठिकाणावरनं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण या ठिकाणी पाहिला. कबीर त्या ठिकाणी होता. मी तर म्हणेन कबीरला देखील फारसा दोष देऊन फायदा नाही आहे, कारण आउटफील्डमध्ये बॉल जो आहे तो अचानक उचली घेताना पाहिला आणि त्यानंतर बॉल सीमारेषे बाहेर झाला होता. चौकार आलाय. संदीप पाटीलने जर ही मॅच जिंकून दिली तर हर्षद अन्सारी यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. षटकातील पुढचा बॉल उमेश पुन्हा एकदा ऑन साइडला बॉलला भिडकवलाय. बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. 6 धावा. षटकार. दोन मोठे फटके आणि त्यानंतर मात्र या मॅचची पूर्णपणे हवा काढली संदीप पाटीलने असंच म्हणावं लागेल, कारण उर्वरित आता मात्र 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल या बॉलच देखील अजून एक ऑन साइडला बॉल जातोय सीमा पार. विजयाचा शंखनाद. मॅच फिनिश. सामना जिंकलाय जय बजरंग कारिवली टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. जय हनुमान सरवली.